निसर्ग माझा गुरु मराठी निबंध. जसे गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातो, आपल्यावर चांगले संस्कार करतात, तसेच निसर्ग हा माझा गुरु आहे, जे आपल्याला ज्ञान देतात, शिकवतात, ते गुरु होत. या अर्थाने निसर्गाला सुद्धा आपला गुरु मानले पाहिजे, कारण निसर्ग आपल्याला विविध प्रकारचे ज्ञान देतो, शिकवण देतो. निसर्ग प्रत्यक्षात बोलता नसला तरी तो आपल्या कृतीतून बरेच काही सांगत असतो, शिकवत असतो. म्हणूनच मी निसर्गाला माझा गुरु मानतो. निसर्ग कसा शिकवतो? निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला कृतीतून काही ना काही शिकवू देत असतो. आपल्याला ते आकलन करण्याची कला असली पाहिजे. काही उदाहरणे. पहिली तर त्यातील सत्यता लक्षात येईल. खळखळ वाहणाऱ्या नदीची पाणी असंख्य संकटांना सामोरे जाऊन अखेरीस सागरापर्यंत पोहोचते. हे आपल्याला सतत कार्यरत राहा, संकटांना सामोरे जा आणि यशस्वी व्हा हे शिकवते. झाडे कधीही बोलत नाही, पण खूप काही सांगतात. ती सतत दान करत राहतात, छोटा मोठा असा भेदभाव करत नाही आणि मनाने सतत तरुण राहतात. त्यांच्याकडून निस्वार्थपणा शिकता येतो. आकाश इतके विशाल आहे, रूप बदलत असते, तरी त्याचे मूळ अस्तित्व कायम राखते. हे आपल्याला शिकवते की काहीही झाले तरी स्वतःची ओळख कधी मिटू देऊ नका. निसर्गाने केलेली किमया पहा. सोनचाफा फुलामध्ये पिवळ्या रंगाचा पाकळ्या आणि हिरवा देठ असते. प्रत्येक पक्षी, प्रत्येक फूल आपल्याला विविधतेतून एकता आणि सौंदर्य याचे दर्शन घडवते. निसर्ग एक दानशूर मित्र. निसर्ग हा मानवाचा सर्वात दानशूर मित्र आहे. तो आपल्याला फळे, फुले, धान्य, लाकूड असे बरेच काही देतो, पण त्या बदल्यात आपण त्याला काही देत नाही. त्याची निस्वार्थ भावना ही एक सुंदर गोष्ट आहे, जी आपण निसर्गाकडून शिकली पाहिजे. निसर्ग कोणताही भेदभाव करत नाही, तो सर्वांना समान रीतीने वागवतो. निसर्गाचे संरक्षण आणि ऋण. निसर्ग हा जीवनाचा आधार आहे. तो आपले संरक्षण करतो, आपल्याला उत्तम आरोग्य देतो. म्हणूनच निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. निसर्गच गुरु, सजीव, आधारा, जीवनाचा भार सांभाळतो. निसर्गाने आपल्यावर केलेल्या उपकाराचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही, पण त्याचे संवर्धन करून आपण आभार मानू शकतो. खरोखरच निसर्ग हा माझा गुरु आहे. तो मला प्रत्येक वेळी नवीन धडे देत असतो, काहीतरी नवीन शिकवत असतो. निसर्गाचे एकरूप होऊन त्याच्या प्रत्येक घटकाकडे जिज्ञासू दृष्टीने पाहिले तर आयुष्यभर शिक्षण मिळते. म्हणून आपण सर्वांनी निसर्गाचे रक्षण करावे आणि त्याच्याकडून मिळणाऱ्या अमूल्य शिकवणीचा आधार करावा. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.